सुषमा अंधारे और रोहिणी खड़से ने प्रिया फुके मामले पर संयुक्त पत्रकार परिषद की। इस दौरान उन्होंने कई राजनीतिक और सामाजिक मुद्दों पर बेबाक बयान दिए, जिसमें प्रिया फुके मामले में रोहिणी खड़से ने कहा कि हम प्रिया फुके का समर्थन करने आए हैं। यह कोई राजनीतिक मामला नहीं बल्कि मानवीय मदद की बात है। सत्ताधारी दल के नेताओं पर अपराध के मुकदमे नहीं होते, जबकि प्रिया फुके पर दबाव बन रहा है। सरकार को प्रिया को लाड़की बहन समझकर मदद करनी चाहिए थी। महिला आयोग से भी यह ऐसी उम्मीद थी। सोबत आहोत तो एकटी नाही हे करत असताना गेले अनेक दिवस जर आपण बघितलं असेल तर ज्या ज्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांवरती महिला अत्याचाराच्या किंवा हुंडाबळीच्या केसेस गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या आपण बघितल्या. एकतर त्या तक्रारी दाखल होण्यासाठी विलंब झालेला आहे किंवा तक्रारी दाखल करत असताना त्याच्या परिवाराला जी पीडित आहे तिच्याच परिवाराला असंख्य अशा अडचणींमधून सामोरे जाऊन त्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या गेल्या. असंच काहीतरी प्रियाताईंच्या संदर्भामध्ये झाल्याचं आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा सुषमाताई अंधारे असतील आणि सगळ्यांनी आम्ही दोघींनी हा विचार केला की आपण महिला म्हणून प्रियाताईंसोबत उभं राहायला हवं आणि तिच्यासोबत उभं राहून शेवटी तिला 2 मुलं आहेत, आम्हालाही मुलं आहेत. मुलांच्या भविष्यासाठी आपण एक महिला म्हणून प्रियाताईंसोबत उभं राहून तिच्या मुलांचा अधिकार तिला मिळावा असा या भावनेने आम्ही आज नागपूरमध्ये आहोत. आणि या प्रकरणामध्ये माझं एवढंच मी नम्रपणे सगळ्या सरकारच्या लोकांनाही विनंती करणार आहे की एक महिला जेव्हा समोर येऊन न्याय मागते तेव्हा तिला ज्या अडचणीतून जावं लागतं ते फार सोपं नसतं. तिथे कुठला राजकारणाचा भाग नसतो, पण तिचा न्याय तिला मिळावा या हक्काने जेव्हा ती घराच्या बाहेर पडते तेव्हा अनेक अडचणी असतात. म्हणजे मी त्यांची वाईट जेव्हा बघितली त्यामध्ये मी माझ्या मुलांना कुठे ठेवणार आहे, मी माझ्या मुलांना कुठे ठेवून पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ. म्हणजे लहान 2 मुलं सोबत घेऊन पोलीस स्टेशनच्या चक्रा करणं, त्यामध्ये तक्रारीला उशीर होणं, या सगळ्या गोष्टी बघता एक महिला म्हणून त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सरकारने लाडकी बहीण म्हणून प्रियाताईंना मदत करणं, त्यांची तक्रार ही लवकरात लवकर कशी सोडवली जाईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझी या निमित्ताने महिला आयोगाकडनं पण अपेक्षा होती की त्यांनी ह्या केसमध्ये स्वतः लक्ष घालून प्रियाताईंना तक्रार दाखल करत असताना जर मदत करण्यात आली असती तर नक्कीच ही आतापर्यंत केस सुटली असती किंवा मार्गी लागली असती. पण या निमित्ताने आम्ही सुषमाताई आपल्याला नंतर मार्गदर्शन करतीलच, पण त्याआधी मी प्रियाताईंना देखील विनंती करेल की ताई आपण आपल्याला आतापर्यंतचा जो काही त्रास झालेला आहे तो त्रास मीडियाच्या समोरही मांडावा. म्हणजे याच माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळेल एका मातेला 2 मुलं सोबत घेऊन लहान चिमुकली मुलं आहात तुम्हाला आणि ती 2 चिमुकली मुलं घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार दाखल करत असताना झालेला त्रास, त्यानंतर न्याय मिळत असताना येत असलेल्या अडचणी आणि तुम्हाला ह्याच तुमच्या लढाईमध्ये कोण कोण सहकार्य करत आलेलं आहे का सहकार्य मिळालं नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात तर सगळ्यांना त्या निमित्तानेही माहिती होईल. आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला बऱ्यापैकी माहिती आहेच, काही तुमचे व्हिडिओज सगळ्यांनी बघितलेत, पण त्या निमित्ताने मला असं वाटतं की तुमच्या काही अडचणी तुम्ही प्रेस समोर मांडाव्यात. नमस्कार. मी आज खूप भाग्यशाली आहे की मला सुषमाताई आणि रोहिणीताई माझ्यासोबत उभे आहेत तिथे. मी माझ्या लाडक्या भावांना, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या लोकांच्या दारात गेली, त्यांना मदत मागितली, पण आत्तापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही. माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी, पण या 2 माझ्या बहिणी उभ्या झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी 1.5 वर्षापासून जे लढते आहे माझ्यासोबत उभं राहायला का बरं कोणी समोर येत नाही आहे. आज या दोघी माझ्यासोबत इथे आल्या आहेत याच्यासाठी मी फार आभारी आहे. आणि माझं लग्न संकेत फुके घराणं जे आहे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं. संकेतशी माझं लग्न 2012 झालं आणि 2022 त्याची मृत्यू झाली.
माझं लग्न झाल्यानंतर घरातली सर्वात लाडकी सून होती मी, सगळ्यांना सांभाळून घेणारी. आम्ही सगळे सोबत राहायचो, एक हॅपी फॅमिलीसारखं राहायचो. माझ्यासोबत पहिले तर धोका देऊन लग्न केलं, मला खोटं बोलून लग्न केलं. संकेत यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या 2 वर्षापूर्वी, जे आम्हाला माहीत नव्हतं. धोका देऊन आमच्यासोबत लग्न केलं. माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं, तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही एकतर तुझ्या फॅमिलीला हार्म करू, नाहीतर तुला हार्म करू. तर मला फार घाणेरड्या पद्धतीने नीच लेवलवर मला जाऊन धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुमच्या घरी माणसं पाठवून रेप करायला पाठवू, हे ते खूप असं घाण गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतरही एक संस्कृती असते, माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झालं आहेत, आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल. तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेशननी होती, पूर्ण लक्ष दिलं. मला 2 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. तर आमचं सुरूच होतं चांगलं. आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सफरचं आलं, एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं. मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो, तिथे त्यांचा मृत्यू झाला 2022मध्ये. त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की जर तू काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ, तुझ्या परिवाराला संपवून देऊ, असे आम्हाला धमकवण्यात आलं. मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार, त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार, हे सगळं हे आपसात करत गेले. मला हे जेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय, आपण सगळे सोबतच तर राहतो. तर हे प्रश्न केला कसा, तू होते कोण, हे प्रश्न विचारणारी, आणि तू या घरात राहणारी होते कोण. फक्त मी त्यांना मेल इगो जो होता त्यांचा तो खूप हर्ट झाला, त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं. रात्री 10:30ला मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे. मी 2 मुलांसोबत माझ्या आईकडे आता 1.5 वर्षापासून राहते आहे. तेव्हापासनं मी नुसतं पोलिसांच्या चक्रा मारते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी लोकांच्या बॅग. तो वही प्रिया फुके मामले में सुषमा अंदाने ने कहा कि प्रिया फुके को घर से निकाला गया, धमकियां मिली, शारीरिक और मानसिक उत्पीड़न का शिकायत दर्ज हुआ। हिंदू विवाह कानून के तहत संपत्ति का अधिकार है, स्वाभाविक मांग है। ऐसा कहते हुए अंदाने ने कहा कि यह कोई राजनीतिक स्टंट नहीं, प्रिया फुके के बच्चों की कस्टडी सास ससुर मांग रहे हैं। सार बुद्धी वापरावी आणि धडाधड ती समजपत्र द्यावीत. त्याचा अर्थ काय आहे? बरं, पुढे 13/7/2024 एक समजपत्र आहे. श्रीमती प्रिया फुके, संदर्भ पोलीस ठाणे अंबाझरी. आपणास कळवण्यात येते की पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या कार्यालयात 16/6/2024 रोजी गैर अर्जदार रमेश फुके व इतर 4 यांच्या विरुद्ध दिलेला तक्रार अर्ज पुढील चौकशी करता. नुसत्या चौकशा काय करतायत? FIR नाही, नुसत्या चौकशा. म्हणजे एखाद्याला इतकं हॅरॅश करायचं, इतकं बेजार करायचं की त्या माणसाने न्याय मागण्याचा हट्टच सोडला पाहिजे, पुन्हा न्यायाच्या नादालाच नाही लागलं पाहिजे. 14/10/2024 प्रति श्रीमती प्रिया फुके. आपणास याद्वारे कळण्यात येते की आपण दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अंबाझरी येथे 575/224 कलम 294 323 504 506 498 भादवी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर तक्रारीमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध लावलेले आरोप त्याला अनुसरून आपल्याकडे काही पुरावे असल्याचे आपण यापूर्वी पोलीस स्टेशनला येऊन चौकशी दरम्यान सांगितले, परंतु अद्याप पावेतो आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने आपल्याकडे असलेले पुरावे सादर केले नाही. पुरावे सादर केले नाहीत असं पोलीस सांगतायत, म्हणून आम्ही पुरावे दाखवले. हे का पुरावे सुरुवातीला दाखवावे लागले, का लग्नपत्रिकेपासून सगळे डॉक्युमेंट दाखवावे लागले? कारण पोलिसांना लग्न झाल्याचं माहितीच नाही. अरे बापरे, किती इनोसंट पोलीस आहेत की फुके फॅमिलीतलं लग्न पोलिसांना माहीत नाही. वा, व्हॉट ए इनोसंट फॅमिली. अवघड आहे सगळं. पुन्हा अजून एक अर्ज आहे 2/7/2024 प्रति प्रिया संकेत फुके. आपणास कळवण्यात येते की बापरे, इथे तर एवढा मोठा अर्ज पोलिसांनी लिहावं हे सगळं. मला आश्चर्य वाटते. 4-4 पानाचं हा काय प्रकार आहे? हा एका पीडितेला न्याय मागण्यापासून परावृत्त करण्यासाठी तिला दबाव आणण्याचा प्रकार आहे. आणि पोलीस एवढा दबाव आणतात, पोलीस अशा पद्धतीने वागतात.
बरं, एवढं सगळं चालू असताना महिला आयोग याच्याकडे लक्ष देत नाही की एका पीडितेला ती सरळ साधा एक अधिकार मागते. म्हणजे आपल्याकडे भारतीय दंडसंहितेमध्ये जो हिंदू विवाह कायदा आहे, ज्याला आपण हिंदू मॅरेज ॲक्ट म्हणतोय किंवा बॉम्बे मॅरेज ॲक्ट म्हणतोय, या हिंदू विवाह कायद्यानुसार किंवा आत्ता भाजपा ज्या कॉमन सिव्हिल कोडची मागणी करते, समान नागरी कायद्याची मागणी करते, त्यानुसार सुद्धा नवऱ्याच्या संपत्तीमध्ये नवऱ्यानंतर बायकोचा अधिकार असतो. ही साधी गोष्ट आहे आणि ती तिचा अधिकार मागते कारण तिच्या पदरात 2 पोरं आहेत. तिला मूव्ह ऑन करायचं असतं तर कदाचित तिने तुमच्याकडे वळून बघितलं नसतं, पण ती 2 पोरं घेऊन तुमचं नाव, तुमचं रक्त, तुमचा वारस, तुमचा वंश सांभाळते. आणि तिला तिचा न्याय हक्क देण्याच्या ऐवजी पोलीस जर अशा पद्धतीने हॅरॅश करत असतील आणि त्यात महिला आयोग अजिबात लक्ष देत नसेल तर न्याय कुणाकडे मागायचा. बरं, पुढे काय आहे? 18/6/2024 प्रति श्रीमती प्रिया फुके. आपणास याद्वारे कळवण्यात येते की पोलीस आयुक्त सो नागपूर शहर यांच्या कार्यालयात रोजी गैर अर्जदार रमेश फुके इतर 4 यांच्या विरुद्ध दिला तक्रारी अर्ज. पुढील चौकशी. किती वेळा चौकशी करतात हे? 50 चौकशा केल्या त्यांनी. एका अर्जाची चौकशी किती वेळा करावी याला काही लिमिट आहे का? आता परत अजून एक सूचनापत्र आहे. प्रति श्रीमती प्रिया फुके वय 34 वर्ष. आपणास याद्वारे सूचनापत्र काढण्यात येत आहे की, आता हे लेटेस्ट आहे, 22/5/2025 आहे. 22/5/2025 म्हणजे 22 मे, अगदी या महिन्यातलं, अलीकडच्या काळातलं आहे. परत एकदा त्यांना चौकशीला बोलावले. रोज चौकशीला बोलावल्यावर हजर राहायचं. आपल्या पोराबाळांची कोणाची शाळा आहे, कोणाची टेस्ट आहे, कोणाचं होमवर्क आहे, कोणाचं ट्युटोरियल आहे, कोणाचा आजारपण आहे, ह्या लेकरांना तशाच अवस्थेमध्ये सोडायचं आणि पोलीस स्टेशनला पळायचं. काय एवढंच काम शिल्लक आहे? हेही नसे थोडके. एवढं करून पोलिसांनी पुढे केलंय काय? तर याच्यामध्ये एक हे महिला आयोगाला लिहिलेलं परत एक 7 पत्र. एवढ्या लांबून तुम्हाला दिसणार नाही कदाचित. मी फक्त पानांची संख्या मोजून दाखवते म्हणजे महिला आयोगाला किती वेळा लिहिले. 1 2 3 4 5 6 7 एवढं लिहून. आणि तरीही महिला आयोगाने ह्याच्यात सगळ्या प्रकारे पोलीस कशा पद्धतीने हॅरॅश करत आहेत, व्यवस्था कसा त्रास देत आहे, या सगळ्यांचं एवढं डिटेलिंग केल्यानंतरही याच्यात महिला आयोगाने काहीही लक्ष दिलं नाही. विशेष ही बाब सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातली बाब आहे. हे फार विशेष आहे. हे अधोरेखित करण्यासारखं आहे की ही सर्वसामान्य कुटुंबातली केस नाही आहे, ही सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातल्या पीडित महिलेची केस आहे. जर सत्ताधारी आपल्याच कुटुंबातल्या महिलेला न्याय देत नसतील तर बाहेरच्या महिलांना लाडकी बहिणीची नुसती जाहिरात करून काय उपयोग आहे? असं उसणं अवसान आणण्यात काय अर्थ आहे? आणि एवढं सगळं चालू असतानाच आत्ता एक तक्रार पुन्हा एकदा 6 एप्रिल 2025ला एक विनयभंगाची तक्रार दाखल करून घेण्याच्या संदर्भात पुन्हा त्यांनी अर्ज केला. या विनयभंगाच्या तक्रारीचं हे भयंकर आहे. हे मी पुन्हा एकदा नमूद केलं पाहिजे की वैष्णवी हगवणे हे हुंडाबळी प्रकरण, या प्रकरणामध्ये मयुरी हगवणेने अर्ज केला होता आणि त्या अर्जामध्ये महिला आयोगाने लक्ष देणं गरजेचं होतं, यावर आपण बोललो होतो. त्याही प्रकरणामध्ये मयुरी हगवणेच्या वर वाईट नजर टाकणारे कुटुंबातले लोक होते आणि त्याचं सेटलमेंट होऊच शकत नाही. भांडण असेल नवरा बायकोचं कुटुंबातलं तर ते काउन्सिलिंगने मिटू शकतं, परंतु जर कुटुंबात वाईट नजर टाकली जाते त्याची सेटलमेंट कशी होणार आहे? हे हगवणे प्रकरणातही झालं होतं. आत्ता या प्रकरणात इथेही फुके त्या संबंधाने दाद मागतायत. नो रिस्पॉन्स. विशेष प्रति पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अंबाझरी नागपूर. अर्ज आहे 12 मे 2025चा. विषय माझ्या परवानगीशिवाय माझ्या बेडरूममध्ये येऊन माझी व्हिडिओ शूटिंग करीत असल्याबद्दल व माझ्याजवळ येऊन मला चुकीचा स्पर्श केल्याबाबत. अर्जदार प्रिया संकेत फुके. मुलाचं हेल्थ स्टेटस सांगितलं नाही तरीसुद्धा विवाह पवित्र संस्कार आहे, तो निभावला पाहिजे असं म्हणत प्रिया फुके यांनी ती वैवाहिक जबाबदारी निभावली. पण हाऊएव्हर दुर्दैवाने संकेत फुके यांचा मृत्यू झाला
त्यांच्या मृत्यूचं हे प्रमाणपत्र. या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे. ताई आहोत आता आम्ही सोबत, डोंट वरी. हे सगळं एवढे डॉक्युमेंट का दाखवावे लागत आहेत मला, हे वाईट आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये, की इथे नातं एस्टॅब्लिश करावं लागतं, इथे नातं सिद्ध करावं लागतं. हे फारच वाईट आहे. बरं, एवढं सगळं होऊन वारंवार मागणी केली गेली की बाबा मी तुमच्यासोबत राहायला तयार आहे, आपण हॅपी फॅमिली आहोत, ठीक आहे की माझा नवरा आता नाही आहे, परंतु मी दुसऱ्या कोणाच्या आधाराने राहणार आहे, माझ्यासाठी सासू सासरेच आई बाबा आहेत, दीर माझा मोठा भाऊ आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं तुमच्या आधाराने राहायला तयार आहे. मात्र असं असतानाही तू आमच्यासोबत राहायचं नाही, कारण सोबत राहिली तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते. असं म्हणून जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने? म्हणून तिने पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायची. पोलीस स्टेशन तक्रार घेतच नाही. फार संघर्ष केल्यानंतरची ही पहिली तक्रार आहे. ही 14 ऑक्टोबर 2022ची तक्रार आहे. याच्यामध्ये 294, 323, 504, 506, 498 अशी सगळी कलमं लागलेली आहेत. मात्र एवढ्या सगळ्या कलमांची FIR, जी FIR पहिल्यांदा होत नव्हती, फार संघर्षानंतर करावी लागली. पण एवढी FIR झाल्यानंतरही या FIRमध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं नाही आहे. ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर आहेत. ही अंबाझरी पोलीस स्टेशनची आहे. आता विशेष असं आहे की 498ची तक्रार झाली आहे. खरं तर 498ची तक्रार झाल्यानंतर दरवेळेला जे आपल्याकडे महिला आयोगाकडून सांगितलं जातं की आम्ही सुमोटो केलेला आहे, कदाचित त्यांना सुमोटोचा नेमका अर्थच कळत नाही की स्वतःहून पुढाकार घेणे, यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेणे आणि त्याच्यामधली कार्यवाही करणे. ह्या सगळ्या संबंधाने म्हणजे 1993ला जेव्हा आपल्याकडे महिला आयोग आला आणि महिला आयोगाने सांगितलं की कलम 14, कलम 15, कलम 16 या 3 कलमांचं संरक्षण करण्यासाठी आणि महिलांना सुद्धा समतेचे अधिकार देण्यासाठी म्हणून आपल्याकडे आयोग असला पाहिजे. या 498च्या प्रकरणामध्ये खरं तर त्यांनी लक्ष घालायला हवं होतं. आता आपण असं थोड्या वेळासाठी गृहीत धरू की त्यांना काही स्वप्न पडले का, त्या कशा काय तिथून इथे करतील बरं, त्यांना कसं लक्ष देता येईल. तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की 2024ला म्हणजे त्याच्या आधी 2022ला सुद्धा जे वेगवेगळ्या ज्या गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये, हा गुन्हा तुमच्यावरचा आहे की त्यांच्यावरचा आहे? आता या सगळ्यांच्या मध्ये 2022 पासून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ, कारण आता निवडणुकीनंतर काही लाडके भाऊ म्हणण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही. सो निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांना पत्र लिहिलेलं आहे. हा पत्रव्यवहार तब्बल 4 वेळा झालेला पत्रव्यवहार आहे. काही उत्तर नाही आहे याच्यामध्ये. पोलिसांना लिहिलं पाहिजे बाबा, संबंधित यंत्रणा आहेत, पोलिसांना लिहिलं पाहिजे. आता एक विधवा बाई जाणार कुठे, पोलीस आयुक्तांना लिहिले. पोलीस आयुक्तांच्या सगळ्या रिसीट आहेत, पोचपावत्या आहेत. पोलिसांकडून काही दाद फिर्याद नाही. उलट पोलीस म्हणजे सदरक्षणाय खलनिर्दनाय, सज्जनांचं रक्षण करू, दुर्जनांचा नाश करू. पण पोलीस काय आता खलरक्षणाय निर्दनाय करतायत की काय, अशी परिस्थिती आहे. 16 जुलै 2024 पोलीस निरीक्षक आणि महिला आयोग, म्हणजे महिला आयोगाला सुद्धा लिहिलं. म्हणजे ज्या महिला आयोगाने 2-4 दिवसापूर्वी प्रेस घेऊन सांगितलं की आम्ही एवढी प्रकरणं आली, एवढी प्रकरणं निकाली काढली आणि रोज एक प्रकरण येतं आहे, ही प्रकरणं येतात कुठून? महिला आयोगाने याच्यात लक्ष दिलं नाही. आता महिला आयोग म्हणतो की ठीक आहे, एक तर मला मेल करा. मेल केला, मला पत्र लिहा, लिहिलं. टोल फ्री नंबरवर फोन करा. काल आपण सगळ्यांनी बघितलं असेल, टोल फ्री नंबरच एक्झिस्ट नाही आहे, टोल फ्री नंबरच चालत नाहीत. आता मला प्रत्यक्ष येऊन भेटा. कसं प्रत्यक्ष भेटणार? 2 पोरं कुणाजवळ ठेवायची? एक निराधार बाई जिच्या पदरात 2 लेकरं आहेत, ती 2 लेकरं ती ठेवणार कुठे? आणि इथून नागपूरवरून पुण्याला जायचं, मुंबईला जायचं. बरं, पुण्याला गेल्यावर मॅडम पुण्याला असतील का, मुंबईला गेल्यावर मॅडम मुंबईला असतील का?
कारण मॅडमचा पक्षाचा दौरा चालू आहे, मॅडमचा महिला आयोगापेक्षा सुद्धा पक्षाचा दौरा मोठा आहे, करणार काय या सगळ्यांमध्ये. हे सगळं चालू असताना विशेष गोष्ट की या पीडितेला न्याय देण्यापेक्षा या पीडितेलाच पोलीस समजपत्र देतात. किती समजपत्र दिली आहेत बापरे. ही समजपत्र कशासाठी आहे त्याच्या तारखा जर बघितल्या 30/12/2024 पोलीस ठाणे अंबाझरी येथे दिलेला अर्ज निकाली काढण्याबाबत. का निकाली काढताय आणि तुम्हीच कसे काय निकाली काढू शकताय. प्रकरण कोर्टात तरी जाऊ द्या, आर्ग्युमेंट होऊ द्या, एव्हिडन्सला लागू द्या. पोलीसच प्रकरण निकाली काढण्यासाठी दबाव आणणार का. 13 जानेवारी 2025 या सूचनापत्राद्वारे आपणास सूचित करण्यात येते की सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे आपल्या विरुद्ध तक्रार अर्ज आल्याने अर्जाबाबत आपणाकडे सविस्तर चौकशी करण्याची गरज आहे. न चुकता हजर राहा. एका विधवा बाईला किती एरझाऱ्या घालायला लावल्या जातात. 24/10/2024 प्रिया फुके आपणास सूचनापत्राद्वारे कळवण्यात येते की पोलीस ठाणे अंबाझरी येथे 24/10/2024 रोजी नितीन निलकंठराव फुके यांनी आपणा विरोधात अर्ज केलेला आहे की आपण श्री मनीष अशोक राऊत यांच्याद्वारे अर्जदार राहत असलेला फ्लॅट क्रमांक 102 पहिला मजला 144 परिणय अपार्टमेंट अंबाझरी हिलटॉप नागपूर यांच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करणार. आता हे सूचनापत्र पोलिसांनी दिले. खरं तर पोलिसांनी थोडा तरी विवेक वापरावा. मयुरी हगवणे प्रकरणातही आम्ही म्हणत होतो की पोलिसांनी विवेक वापरायला हवा होता. मी 2 मुलांसोबत माझ्या आईकडे आता 1.5 वर्षापासून राहते आहे. तेव्हापासनं मी नुसतं पोलिसांच्या चक्रा मारते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी. लोकांच्या बॅगमध्ये हेवी काहीतरी सामान असतं ते आमच्यात सतत. आताही मी इथे आली तर माझ्या मागे 2 माणसं होते, तर कुठले होते काय होते मला माहिती नाही. आणि सातत्याने आम्हाला धमकवलं जातं आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवून मग आमच्यावर ॲट्रॉसिटी, ट्रेसपासिंग आणि बाकी गोष्टींचं मनी एक्स्टॉर्शन अशा गोष्टी करतात. आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली. माझे 2 लहान मुलं ज्यांची कस्टडी त्यांना पाहिजे. तर आई जिवंत असताना कशाला कस्टडी पाहिजे. आणि त्यांनी तर हे विचार करायला, मी तर माझा हक्क मागते आहे. मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत, कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं. पण त्यांना असं आहे की आम्हाला काही झालं तरी दाबून द्यायचं आहे. माझा आवाज कसा दबेल, कसं काय होईल. आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रदादांशी मी 3-4दा भेटली आहे. पर्सनली मी बोलली आहे. मला जे आमचा जो हक्काचा आहे त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहेत. पण देवेंद्र भाऊंनी पण आत्तापर्यंत कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही. आणि बघतो माझं मॅसेजमध्ये पण त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि प्रत्यक्षात 4दा बोलणं झालं आहे. तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही आहे. याच्यासाठी मला थोडं आश्चर्य वाटतं की सगळं माहीत असूनसुद्धा का काही करत का नाही आहे. आणि महिला आयोगला मी 2024मध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती. ती कंप्लेंट करूनसुद्धा महिला आयोगाने मला आतापर्यंत कधीच मदत केलेली नाही. आणि म्हणजे माझी कंप्लेंट घ्यायसाठी मला 2 लहान मुलं आहेत. मला 4-4 दिवस ते सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवतात. त्यांनी हे विचार करायला पाहिजे. गृह खात्याला हे माहीत आहे की 2 लहान मुलं आहेत, तिला त्या मुलांना घरी कोण बघेल, त्यांचं जेवण खावण कसं कोण पूर्ण करेल, कोण लक्ष देणार त्याच्याकडे. तरी मला दिवसभर तिथे बसवून ठेवतात. आणि मला हे धमकवलं गेलं आहे की न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आणि सगळे जितकेही मोठे लोक आहे आमच्या देशात आहे, आम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकतो. तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तू 20 वर्ष जरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही बोर्डात येऊ देणार नाही. म्हणजे अक्षरशः या लेवलपर्यंत मला बोललेले आहे. आणि आता फक्त एकच आशा आहे की आम्हाला आमचा हक्क मिळवून द्यावा. आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथे बसलेलो आहे. अपेक्षा करते की न्यायव्यवस्था आम्हाला आमचा हक्क नक्की देईल आणि तुम्हा लोकांच्या माध्यमातून आम्हाला नक्की न्याय मिळेल असं मला म्हणायचं. नाही बोला. मी फोरम ओपन करते. एक फक्त 2-3 मिनिटाची जरा मांडणी करून तुम्हाला फोरम ओपन करून टाकेल. नमस्कार.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी या विषयाला सुरुवात केली आहे आणि प्रियाजींनी त्यांची कैफियत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे. मला वाटते नागपूरच्या सगळ्या पत्रकारांना हा विषय बऱ्यापैकी माहीत असेल, पण तरीही काय माहीत नाही, पण नागपूरमध्ये एवढं सगळं घडतं आहे आणि नागपूरच्या काही म्हणजे गोष्टींचा छडा लागत नाही, निष्कर्ष लागत नाही. प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्यासमोर सांगावं लागेल. हे प्रेम प्रकरणाचं मॅटर नाही आहे किंवा माझं लग्न मान्य होत नाही आहे असंसुद्धा मॅटर नाही आहे. विधिवत प्रिया फुके आणि संकेत फुके यांचं लग्न झालं होतं. ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न करतानाचं ही त्या लग्नाची रीतसर पत्रिका, ज्या रीतसर पत्रिकेमध्ये अगदी काय आपण ज्याला म्हणू देवाब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं. म्हणजे हे लग्न फुकेंच्या रीतरिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजीखुशीने लागलेलं हे लग्न होतं. या लग्नाचं हे मी का दाखवते त्याचं नंतर सांगते. या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रीतसर आहे, लीगल आहे. ज्यांना याचे काही डॉक्युमेंट हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील. हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं. त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत. म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती, एक अतिशय आनंदी कुटुंब. या असं नाही की या लग्नामध्ये फक्त प्रिया फुके आणि संकेत फुकेच होते, तर तसं नाही. तर या लग्नामध्ये परिणय फुके जे आत्ता सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत आणि परिणय फुकेंची सगळी फॅमिली, ही सगळी फॅमिली याच्यामध्ये दिसते की जे वारंवार या सगळ्यांच्या सोबत आहेत. या लग्न आणि लग्नाच्या नंतरच्या जबाबदाऱ्या जर आपण बघितल्या तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या सुखदुःखामध्ये सून प्रिया फुके ही या फुके परिवाराच्या सोबत आहे. त्यांच्या घरातले काही सुखदुःखाचे प्रसंग आणि त्या प्रसंगात ही सून सोबत आहे. इथे फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा ज्याला आपण म्हणू शकू की परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्यासोबतचे हे सगळे फोटोग्राफ. म्हणजे ही सगळी माणसं एकत्र आहेत. त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलं आहे किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती, असं अजिबातच नाही आहे. हे एकत्रित यांचं जाणं येणं, उठणं बसणं, फिरणं, खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित चाललेलं. परंतु लग्नाच्या आधी मुलाचं हेल्थ स्टेटस सांगितलं नाही, तरीसुद्धा विवाह पवित्र संस्कार आहे, तो निभावला पाहिजे असं म्हणत प्रिया फुके यांनी ती वैवाहिक जबाबदारी निभावली. पण हाऊएव्हर दुर्दैवाने संकेत फुके यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं हे प्रमाणपत्र, या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे. ताई आहोत आता आम्ही सोबत, डोंट वरी. हे सगळं एवढे डॉक्युमेंट का दाखवावे लागत आहेत? क्षितिज देशमुख, न्यूज फर्स्ट, नागपूर.